नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 15 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. एप्रिल 13. स्पष्टीकरण. नुकताच 13 एप्रिल 2026 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन 107वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे। ही दुःखद घटना 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागमध्ये घडली होती, जेव्हा ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरच्या आदेशावरून ब्रिटिश सैनिकांनी बैसाखीच्या दिवशी निशस्त्र निदर्शकांवर गोळीबार केला होता। प्रश्न 2. नुकतेच भारतीय सैन्याने कोठे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सिक्कीम. स्पष्टीकरण. भारतीय सैन्याने एप्रिल 2026 मध्ये पूर्व सिक्कीममध्ये रेडिओ सिक्कीम सुंदरी 88.4 FM नावाचे सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन लॉन्च केले आहे। हे सिक्कीमचे पहिले सीमावर्ती रेडिओ स्टेशन आहे जे दुर्गम उंचावरील भागांत स्थानिक बातम्या, हवामान आणि सरकारी योजनांची माहिती प्रदान करेल। ही मोहीम भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरद्वारे सीमावर्ती समुदायांना सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात आली आहे। सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरद्वारे सिक्कीममध्ये ऑपरेशन हिमसेतू लॉन्च करण्यात आले। सिक्कीमची स्तुती प्रधान हिची जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे। 49व्या युनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन सिक्कीममध्ये केले जाईल। इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला। सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्यसैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाईल। सिक्कीममध्ये चंगथांग लाचेन ॲक्सिस आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले। प्रश्न 3. नुकतेच अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. सिएटल. स्पष्टीकरण. नुकतेच अमेरिकेच्या सिएटल शहरात स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। हा ऐतिहासिक पुतळा डाउनटाउनमधील वेस्टलेक स्क्वेअरमध्ये स्थापित करण्यात आला आहे, जो कोणत्याही अमेरिकन शहर प्रशासनाद्वारे स्थापित केलेला पहिला असा पुतळा आहे। अनावरण सिएटलच्या महापौर कॅटी विल्सन आणि भारतीय महावाणिज्य दूताद्वारे। उद्देश 1893 मध्ये शिकागो धर्म संसदेतील त्यांच्या ऐतिहासिक भाषणाच्या 130 पेक्षा जास्त वर्षाच्या स्मृतींना उजाळा देत भारत-अमेरिका सांस्कृतिक संबंध दृढ करणे। प्रश्न 4. नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव डस्टलिक च्या 7व्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. उझबेकिस्तान. स्पष्टीकरण. भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्टलिक 7 चे आयोजन भारतीय सैन्याचे एक पथक उझबेकिस्तानमध्ये आयोजित होणाऱ्या सरावात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे। हा सराव 12 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत नामंगन येथील ग्रुमसराय फील्ड ट्रेनिंग एरियामध्ये आयोजित केला जाईल। हे एक वार्षिक आयोजन आहे जे आळीपाळीने भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आयोजित केले जाते, ज्याची मागील 6वी आवृत्ती एप्रिल 2025 मध्ये पुण्याच्या औंध येथे आयोजित करण्यात आली होती। उझबेकिस्तान देशाची माहिती. राजधानी ताशकंद. चलन उझबेकसोम. अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव. प्रश्न 5. नुकतेच भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. नागपूर. स्पष्टीकरण. भारतीय वायुसेनेची मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 नागपूरच्या वायुसेना नगरमध्ये 10 आणि 11 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली। भारतीय वायुसेनेच्या देखभाल धोरणांचा आणि कार्यान्वित तयारीचा आढावा करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते। प्रश्न 6. नुकताच उन्नत कृषी मेळा 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित शेती समृद्ध शेतकरी हे स्वप्न साकार करण्यासाठी एप्रिल 2026 मध्ये रायसेन मध्य प्रदेश येथे उन्नत कृषी मेळा 2026 आयोजित केला जाणार आहे।
मध्य प्रदेश देशाची माहिती, राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक सेवा सुरू केल्या आहेत. बिमस्टेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले. नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेयर से फुर्सत योजना सुरू केली. बोत्सवानाहून आणलेल्या 9 चित्त्यांना भारतातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. राष्ट्रीय कडधान्य क्रांतीची सुरुवात मध्य प्रदेशातून करण्यात आली. मध्य प्रदेशने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारतीय सैन्याने मध्य प्रदेशमध्ये पहिली पूर्णतः कार्यात्मक क्वांटम लॅब स्थापन केली. प्रश्न 7. नुकतेच नारी शक्ती वंदन संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी बैसाखीच्या शुभ मुहूर्तावर आणि देशाच्या विविध भागांतील नवीन वर्षाच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संबोधित करताना जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांना श्रद्धांजलीही वाहिली. प्रश्न 8. नुकतेच खासदार क्रीडा महाकुंभ म्हणजेच सांसद खेल महाकुंभचे आयोजन उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लखनौ. स्पष्टीकरण. नुकतेच एप्रिल 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात खासदार क्रीडा महाकुंभच्या 3ऱ्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे. स्थान. हे भव्य आयोजन लखनौच्या प्रसिद्ध केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये आयोजित केले जात आहे. उद्घाटन. या 3 दिवसीय क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन संरक्षण मंत्री आणि स्थानिक खासदार राजनाथ सिंह यांनी केले आहे. उद्देश. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि शहरी तरुणांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे, ज्यामध्ये 9 विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या महाकुंभामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, तायक्वांडो, बास्केटबॉल, हॉकी आणि बॉक्सिंग सारख्या स्पर्धांचा समावेश आहे आणि त्याचे आयोजन 2 टप्प्यात केले जात आहे. प्रश्न 9. नुकताच मॉन्टे कार्लो मास्टर्स 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जॅनिक सिनर. स्पष्टीकरण. इटलीच्या जॅनिक सिनरने मॉन्टे कार्लो मास्टर्स 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी 12 एप्रिल 2026 रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा 7-6, 6-3 असा पराभव करून कारकिर्दीतील पहिले क्ले मास्टर्स विजेतेपद मिळवले. या विजयासह ते जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी पोहोचले आहेत. प्रश्न 10. नुकत्याच झालेल्या अभ्यासात कोणत्या देशात सूक्ष्मजीव मिथेन उत्सर्जन 1000 पटीने जास्त आढळले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, कॅनडा. स्पष्टीकरण. नुकत्याच कॅनडामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार विशेषतः मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधकांनुसार तेथील उत्पादन बंद असलेल्या निष्क्रिय तेल आणि वायू विहिरींतून होणारे सूक्ष्मजीव मिथेन उत्सर्जन मागील अंदाजांच्या तुलनेत सुमारे 1000 पटीने जास्त असल्याचे आढळले आहे. ही गळती पश्चिम कॅनडामध्ये असलेल्या निष्क्रिय विहिरींमधून होत आहे, जी जमिनीखालील सूक्ष्मजीवांमुळे निर्माण होत आहे. कॅनडा देशाची माहिती, राजधानी ओटावा, चलन कॅनेडियन डॉलर, पंतप्रधान मार्क कार्नी. आता पाहू कॅनडाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि कॅनडा यांनी संरक्षण आणि व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. कॅनडाच्या मिसिसागामध्ये प्रभू श्रीरामाच्या 51 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. दिनेश के पटनायक यांची कॅनडातील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि क्रिस्टोफर कटा यांची भारतातील कॅनडाचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. अनिता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लॉपलापू फिलिपिनो फेस्टिवल 2025 चे आयोजन कॅनडामध्ये करण्यात आले. कॅनडाने 14 देशांतील विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक व्हिसा सुविधा बंद केली आहे. प्रश्न 11. नुकताच भारतीय सैन्याने कोठे ब्रह्मास्त्र सराव आयोजित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजस्थान. स्पष्टीकरण. भारतीय सैन्याने एप्रिल 2026 मध्ये राजस्थानच्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जैसलमेरमध्ये ब्रह्मास्त्र सराव आयोजित केला आहे. या लाईव्ह फायरिंग सरावात प्रामुख्याने अपाचे A-64 अटॅक हेलिकॉप्टरचा वापर करून टॅक्स इन द एअर संकल्पनेतर्गत शत्रूच्या ठिकाणांना नष्ट करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात आले. राजस्थान राज्याची माहिती, राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी.
एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये राजस्थानला प्रथम स्थान देण्यात आले आहे. राजस्थान सरकारने इंडस्ट्रियल पार्क पॉलिसी 2026 लॉन्च केली. राजस्थानमधील प्रसिद्ध माउंट अबूचे नाव बदलून अबुराज ठेवण्यात आले आहे. भारतीय सैन्याने पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये अग्निवर्षा लष्करी सराव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जैसलमेरमध्ये प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास रचला. भारतीय सैन्याने पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी राजस्थानने होमस्टे स्कीम 2026 सुरू केली आहे. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तेलंगणा. स्पष्टीकरण. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी च्या 42 कॅडर्सनी आत्मसमर्पण केल्यानंतर 11 एप्रिल 2026 रोजी तेलंगणाला अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती हैदराबादमध्ये आयोजित केली जाईल. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला आहे. तेलंगणा सरकारने एकात्मिक जमीन रेकॉर्ड व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भूभारती पोर्टल लॉन्च केले. तेलंगणा सरकारने आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय मुलांसाठी मोफत न्याहारी योजना सुरू करण्याची घोषणा केली. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजनेची घोषणा केली आहे. तेलंगणाने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेला गती देण्यासाठी 12.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतेच अनंत अंबानी यांनी कोठे वंतारा युनिव्हर्सिटी लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जामनगर. आता पाहू अत्यंत महत्त्वाच्या उजळणीचे प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान संयुक्त विशेष दल सराव सायक्लोनची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल ठरले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला. आवलियांग मोन्यू नावाचा वसंतोत्सव नागालँडमध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूच्या कल्पक्कममध्ये स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये मालवाहतुकीच्या बाबतीत दीनदयाल बंदरला प्रथम स्थान मिळाले. नारीत नावाचे AI टूल गुजरात पोलिसांकडून लॉन्च करण्यात आले. जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिले. वर्ल्ड पॅरा आर्चर सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले. टो लाम यांची व्हिएतनामच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर हे पद मिळाले. 25व्या अखिल भारतीय जल क्रीडा समूह चॅम्पियनशिपचे आयोजन उत्तराखंडच्या टिहरीमध्ये करण्यात आले. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच नेजा अमेदी यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.